हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर चला मैत्रिणींनो, हा ब्लॉग 8 दिवस जुना झालेला आहे, पण तरी आता बनवलेला आहे म्हणून अपलोड करायलाच पाहिजे. तर चला, आज मला बनवायची होती करंजी, आणि आमच्याकडे अक्षय तृतीयाला करंजी बनवतातच. तसं भरपूर जणांकडे ही पद्धतच आहे, कारण अक्षय तृतीयाला करंजी ही लागते म्हणून. तर बघा, मी आता रवा भाजायला घेतलेला आहे आणि मस्त खरपूस कलर येईपर्यंत मला भाजून घ्यायचा होता. मी रवा भाजीपर्यंत माझ्या सासूबाई इथं खोबरं किसून घेत होते, आणि भाग्या थोडी मध्ये हसवायला लागली होती, म्हणून आम्हाला हसायलासुद्धा येत होतं. मस्त रवा भाजून झालेला होता. त्यानंतर मला पाकसुद्धा बनवायचा आहे, आणि बघा, भरपूर जणी करंजी ही याची बनवतात, साखरेची. तर मला गुळाचीच बनवायची होती. मी तसंच अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैदा. तसाच मैदा मला पूर्ण लागणार नाही. आणि बघा, मस्त बारीक गूळ इथं कुटणीने बारीक करून घेतलेला आहे, आणि 1 ग्लास पाणी मी कढईत ओतलेलं आहे. त्यानंतर मला गूळसुद्धा टाकून घ्यायचा, आणि मग हळूवारपणे त्याला हलवत राहायचं, नाहीतर मग खाली चिटकण्याची भीती असते. बघा मैत्रिणींनो, मी जेव्हा ही कढई घ्यायला गेले तेव्हा मला वाटलं बघून, तर आपण काय काम करतो तर आपल्याला ही कढई कामात येणार. पण बघा, मी जेव्हापासनं ही कढई घेतली तर तिचंसुद्धा काम मला लागायला लागलं. नाही तर मी घेताना नको नको म्हणत होते, पण घेतल्यावर बघा किती कामी येते. म्हणून कुठलीही वस्तू अशी बिनकामाची नाही, म्हणून जमणार नाही, कामात येतेच. तर बघा, मस्त हळूवार मी पाक तयार करून घेणार आहे, नंतरच रव्यात ओतणार. तर बघा, तर माझी भाग्यासुद्धा इथं विलायची फोडून घेत होती, आणि त्याचे दाणे वेगळे ठेवत होती. घरात कितीही लोक राहिले तरी कामात येतात, आणि तसं तर आमची बाई मध्ये मध्ये करतेच. नंतर बघा, पाकसुद्धा झालेला आहे, आणि पाक कसं तयार करायचं ते तर सगळ्यांना माहीतच आहे, कारण आजकाल सर्वांनाच रेसिपी पण येतात, म्हणून सांगायलाच नको. तर खूप छान असा माझा पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता मला हळूवारपणे रव्यात ओतायचं आहे, आणि बघा, लवकरात लवकर त्याला व्यवस्थित मिक्ससुद्धा करायचं आहे. नाहीतर मग आपण हळूवारपणे केलं, पहिले ओतून घेतलं, नंतर म्हटलं की हलवायचं, तर तसं जमत नाही. नाहीतर त्याच्यात गाठी होतात, मग कडकपणासुद्धा येतो, मग पाहिजे तेवढं मिक्स होत नाही. मस्त सगळं आता मिक्स करून झाल्यानंतरच मी खोबरं आणि विलायची घालणार आहे. तसे मी 2च वस्तू याच्यात घालणार होते. आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घातले तरी चालतात, पण शक्यतोवर करंजीमध्ये एवढं कोणी घालत नाही, त्यामुळं मी सुद्धा खोबरं आणि विलायचीच वापरते. आणि मस्त बघा किती छान दिसतं आहे नाही का? पण जे हे मिश्रण आपण तयार करतो ते स्वाद म्हणून खाऊसुद्धा शकत नाही, कारण त्याला उष्ट करावं लागत नाही, नंतरच खायचं दुसऱ्या दिवशी, ते पण आघारी झाल्यानंतर. तर मस्त इथं झालेलं आहे माझं करंजीचं रवा वगैरे. आणि बघा, जर जास्त कडकपणा आला तर त्यात कपभर दूध ओतलं तरी चालेल, कारण मी सुद्धा 1 कप दूध घातलेलं आहे, कारण खूपच घट्ट झालेलं होतं. मग तसे रवा झाला तर आपली करंजी व्यवस्थित बनत नाही, म्हणून थोडं ओलावा पाहिजेच त्याला. त्यामुळे नंतर मी 1 कप दूध घातलं. तर इथं मैदा मळून झाल्यानंतर मग चहासुद्धा बनवायचा होता, कारण चहाचा टाईमसुद्धा झालेला होता. आणि माझ्या सासूबाई इथं मैदा मळून घेतात, तर मी चहा बनवायला घेतलेला आहे, कारण 4-5 वाजलेले होते. नंतर सुरुवात केली करंजी लाटायची, आणि बघा, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत करंजी लाटायला बसलेले आहेत. मस्त. तसंच माझ्याकडे करंजीचा साचा आहे, पण करंजीच्या साच्यात फक्त अर्धा चंद्रच निघतो, मग त्या अर्ध्या चंद्राच्या करंज्या पूर्ण त्याच कराव्या लागतात. त्यामुळं मी डब्याचं झाकणसुद्धा यूज केलेलं आहे, पुढं तुम्हाला दिसणार.
कारण आपल्याला हेच करंज्या गोल आकाराच्या लागतात. मला फिरकी घ्यायचं लक्षात नाही, नाहीतर मी मार्केटमध्ये जाऊन आणली असती. पण काही हरकत नाही, कधीतरी काहीतरी जुगाड लावून बघायचा जमतो का म्हणून. आणि जुगाड लावलेले कामं खूप छानसुद्धा होतात. मस्त ऊन पण तापत होती बाहेर. 4-5 वाजलेले असूनसुद्धा असं वाटत होतं तर आताच दुपार झालेली आहे, एवढं ऊन तापत होतं. आणि तुमची कशी पद्धत आहे करंजी बनवायची मला नक्की सांगा. बघा, प्रत्येकाची वेगवेगळीसुद्धा पद्धत राहू शकते. तर नंतर बघा मी ह्या झाकणानेच बनवून घेणार आहे. तर बघा, जुगाड लावलेलं कसं असतं मग छानच दिसते. बघा, आमची करंजी किती छान झालेली आहे. आणि करंजी लाटायला तर भरपूर वेळ लागतो, कारण एक एक बनवायला खूपच उशीर होतो. आणि सर्व बनवून झाल्यावर आपल्याला तळायच्यासुद्धा असतात. कलर किती छान दिसत आहे नाही का गुळाचा. त्यानंतर आता बघा, आपण बनवलं म्हणून आपले लेकरं बनवू शकत नाही असं नाही. तर बघा, माझं बनवून झालेलं आहे. मग तेवढ्यात आमची भाग्यसुद्धा आता बनवायला घेणार आहे. आजकालच्या लेकरांना काही सांगायचं काम येत नाही, कारण ते स्वतः मनानेच करतात. आणि केलं तरी करू द्यायचं म्हणजे कसं होणार नाही का, ते शिकूनसुद्धा जातील. नाहीतर आपण नाही म्हटलं की ते इग्नोर करतील. मग पुढं जाऊन त्यांनाच हे जमणार नाही. कारण आता बघितलं तर आता कुणी इंटरेस्ट घेत नाही अशा वस्तूंमध्ये. पण आपण आपले लेकरं जर करतात तर करूच द्यायचं, कारण त्यांना पण माहिती व्हायलाच पाहिजे. बघा, आमच्या बाळाची करंजी किती छान आहे. मस्त शहाण्या माणसांसारखं तिचं काम सुरू आहे बघा. आता ती जरा जोरातच दाबून घेणार, कारण ते निघणार नाही मग नंतर. पण ते जरा हात मारला तर निघते. आता करंजी वगैरे माझी सगळी बनवून झालेली होती. आणि थोडे जे हे कणिक उरलेलं होतं त्याचं मला साध्या पुऱ्या लाटून घ्यायच्या होत्या. बघा, आमची भाग्याची करंजीसुद्धा छान झाली होती. आणि नंतर मग मी तळायला घेतलं. तर तेलसुद्धा व्यवस्थित तापू द्यायचं, तरच करंजी घालायची. नाहीतर नसेल तापलं तर मग करंजीसुद्धा व्यवस्थित होत नाही. म्हणून तापलेल्या तेलातच टाकायचं, व्यवस्थित तळणं होतात. आणि ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे, खूप छान होतात. मी थोडे तिखट पुऱ्या बनवल्या आहेत. अगं तशा गोड बनवल्या नाहीत, कारण उशीर भरपूर झालेला होता म्हणून. आणि मस्त सगळ्या तळून झाल्यानंतर मला स्वयंपाकाला सुद्धा लागायचं होतं. गरमी तर मरणाची होत होती. एवढी गरमी झालेली आहे की काय सांगावं तुम्हाला. भरपूर ऊन तापत होती म्हणून. आणि आता सायंकाळसुद्धा झालेली आहे. सर्व करंज्या तळून झाल्यानंतर मग आता देवपूजा आणि स्वयंपाकसुद्धा सुरुवात करायची. नंतर बघा, असं आमच्या करंज्या तळून झालेल्या आहेत. आणि पुऱ्यासुद्धा, आता पुऱ्या मी तळायला घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवतेच कशा झाल्या म्हणून. तर बघा, किती छान दिसत आहेत. नक्की ट्राय करा आणि आमच्यासुद्धा करंज्या कशा झाल्या म्हणून नक्की सांगा. आता पुऱ्यासुद्धा तळून घ्यायला लागलेली आहेत. आणि तसंच मी हे उरलेल्या कणकीमधूनच हे पुऱ्या बनवलेल्या होत्या साध्यावाल्या. तर खूप छान लागतात हे पण वेळेला खायला. जेव्हा आपल्याला छोटीशी भूक असते तेव्हा खाल्लं तरी चालतं. आणि हे तिखट पुरी त्यानंतर लागली स्वयंपाकाला. तसंच आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.